नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. कृषी यांत्रिकीकरण योजना काय आहे? महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे, ज्यामध्ये केंद्र सरकारचा 60% आणि राज्य सरकारचा 40% सहभाग असतो. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती अवजारे खरेदीसाठी अनुदान दिले जाते. योजनेचा उद्देश काय आहे? या योजनेचा उद्देश आहे की शेतकऱ्यांना आधुनिक शेती अवजारे वापरण्यासाठी प्रोत्साहित करणे. या योजनेचे फायदे काय आहेत? तर शेतकरी कमी वेळेत शेतीची कामे करू शकतील, त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल. अर्ज प्रक्रिया सोपी आहे. शेतकरी घरी बसून मोबाईलवरून अर्ज करू शकतात. वेळ आणि पैसा दोघांची बचत होते. पारदर्शक पद्धतीने SMS द्वारे अर्जाची स्थिती कळते. या योजनेत कोणत्या अवजारांचा समावेश आहे? तर ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटावेलर, पेरणी यंत्र, थ्रेशर आणि इतर अवजारे देखील याच्यामध्ये आहेत. अनुदान किती मिळते? तर अल्प व अत्यल्प भूधारक, अनुसूचित जाती जमाती आणि महिलांना शेतकऱ्यांना 50% अनुदान मिळते, तर इतर शेतकऱ्यांना 40% अनुदान मिळते. आरक्षण तर पहा की महिलांसाठी 30% निधी आरक्षित आहे. दिव्यांगांसाठी 3% निधी आवश्यक आहे. ठीक आहे. तर यामध्ये अर्ज कसा करायचा? तर कृषी.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटला जाऊन ऑनलाईन तुम्ही अर्ज भरू शकता आणि या योजनेचा तुम्ही सहभागीसाठी भाग घेऊ शकता. तर या योजनेचा लाभ घ्या आणि आपल्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्या. मी सागर शिर्के, युवा मंच प्रतिनिधी, सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.